प्रमाणे डायरेक्ट आदितीताई तटकरे लाईव्ह आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील यांनी डायरेक्ट मंत्रिमंडळातून आता निर्णय जाहीर केलेला आहे। आता 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत। याआधी पण आपण काय सांगितलं होतं, ज्यावेळी जुलैचा हप्ता वाटप होणार होता त्या दिवशी देखील आपण 2 दिवस अगोदर अपडेट दिलेली होती व त्यामध्ये सांगितलं की आता जुलैच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत व लगेच 24 तासात निर्णय होऊन लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आल्याचं देखील लाडक्या बहिणींनी सांगितलं होतं। मोबाईलवरती मेसेज आलेले होते। तर आता लाडकी बहीण योजनेबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे। आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे, टीव्हीवरती देखील बातमी आलेली होती। आता सर्व काही तुम्हाला बातमी बघायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता सर्वात आधी 14 जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत। मग त्या 14 जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते पण बघायला मिळेल। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला आता सविस्तर माहिती बघूयात व त्यापूर्वी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगायचं आहे। आता कसं तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकलं तर रोज माहिती बघायला मिळणार आहे व तुमचा जिल्हा जर आता कमेंट मध्ये सांगितला तर काय करू, तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ, बातमी देऊ, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते पण आपण सांगणार आहोत। तर चला आता सविस्तर माहिती बघूयात। तर इकडे बघा, आता काळजी करण्यासारखी काही कारण राहिलेले नाहीये। या ठिकाणी बघू शकता एकदम वरती काय स्पष्टपणे माहिती आहे। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी डायरेक्ट सांगितलं आहे ऑगस्ट हप्त्याची अखेर आता वाटपाची सुरुवात केली जाणार आहे। आता तरी पहिला टप्पा वाटपाला जाहीर झालेला असून टप्पा हा 14 जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। म्हणजे जो आता पहिला टप्पा वाटप करायचा आहे यामध्ये 14 जिल्हे आता आपल्याला बघायला मिळणार आहेत। सर्वात आधी 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। मग नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ते आपण रोजची रोज पुढे सांगत असतो। पुढे तुम्हाला 14 जिल्ह्यांची नावे याद्या बघायला मिळतील। ते पाहण्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये। नेमका तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल सर्व काही एकदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त आता तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवा व 5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पुढे बघू शकता या ठिकाणी काय सांगितलंय, खुशखबर, आता काळजी करू नका। सरकारने सांगितलेली माहिती आता तुम्हाला या व्हिडिओत आपण पुढे सांगणार आहोत, ती माहिती पुढे बघणार आहोत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल। तुम्हाला हप्ता येतोय की नाही, कधी येणार आहे व किती रुपये जमा होतील आता सर्व काय बघायला मिळणार आहे व किती वाजून किती मिनिटाला व किती तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील आता सर्व काही इथून पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत त्यांची देखील यादी व लिस्ट व 14 जिल्ह्यांची नावे देखील आता इथून पुढे आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला पाहूयात। तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे। गेल्या वेळेस पण आपण एक तुमच्यासाठी माहिती दिलेली होती, त्यामध्ये काय सांगितलं होतं, तर आता जुलैचा हप्ता वाटप होणार आहे व ती माहिती दिल्यानंतर लगेच 24 तासात बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले होते। आता त्याच प्रकारची एक ऑगस्टच्या हप्त्याची अपडेट आलेली आहे। बऱ्याच जणांना आता ऑगस्ट हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, कारण ऑगस्टचे पैसे आता उशिरा येतात की आता लवकरच येतील ते बऱ्याच जणांना पाहायचं आहे। मात्र काळजी करू नका, ऑगस्टचा हप्ता हा लवकरच वाटप केला जाणार आहे। यामध्ये बघू शकता आता 3 टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी झालेली आहे। म्हणजे बघू शकता आता डायरेक्ट सरकारने 3 विभागामध्ये पैसे वाटपाची व 3 टप्प्यात पैसे पूर्णपणे देण्याची तयारी जाहीर केलेली असून आता पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांच्या बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यात आता पैसे येतील। तुम्हाला पण पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी पैसे पाहिजे असतील तर फक्त एक काम करायचं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणतं काम आहे ते सांगतो, कारण सरकारने सांगितलेलं जे कोणी ते एक काम पूर्ण करून घेतील त्यांचंच नाव सरकार पहिल्या टप्प्यामध्ये घेणार आहे। पहिल्या टप्प्यात जर तुमचं नाव आलं तर सर्वात आधी तुम्हाला ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात नाव येणं गरजेचं आहे। मग तुम्हाला वाटत असेल आपलं पण सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये नाव घ्यायला पाहिजे, मग त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आसपासच्या महिलांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे
जमा होतील व ऑगस्टचे नाहीच तर ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यात सरकार घेईन अशा बहिणीच्या बँक खात्यात 830 रुपये गॅस सिलेंडरचे हप्त्याचे पण पैसे पूर्णपणे मिळणार आहेत। बघू शकता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत। फक्त तुमचं नाव पहिल्या आधीत येणं गरजेचं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये येणं गरजेचं आहे। मग आता पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी फक्त छोटंसं काम आहे ते तुम्ही करू शकता, त्यासाठी काय पैसे लागणार नाहीत, काय नाही, ते कोणतं आहे पुढे बघणार आहोत। आता फक्त राहिलेला तुम्हाला 3 मिनिटाचा व्हिडिओ काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमचा फायदाच होणार आहे। व गॅस सिलेंडरची मला माहिती बऱ्याच जणांना अजून 830 रुपये देखील मिळाले नसतील व मिळवता आले नसतील। मात्र आता जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर हे पण कशी मिळवायचे ते पण आपण सांगणार आहोत। तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते पण सांगतो, कारण आता 14 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे व 6 बँकेत सर्वात आधी हे पैसे येणार आहेत। तर यांच्या लिस्ट आता आपण जाणून घेऊयात, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार मोठी खुशखबर आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। या ठिकाणी सरकारने आता पूर्णपणे माहिती सांगितली, आता काळजी करू नका। एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील खुशखबर दिलेली आहे, आदितीताई तटकरे यांनी पण खुशखबर दिलेली आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत ते आपण बघूयात। यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झालेला असून तो आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यात इकडे बघू शकता 1500 रुपये ऑगस्टच्या हप्त्याचे आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत, कारण आपण जर माहिती दिली की पूर्णपणे लवकरात लवकर हप्ता येतच असतो, कारण पूर्ण माहिती आली कीच आपण व्हिडिओ देत असतो हे माहिती आहे। कारण आपण जुलैच्या हप्त्याची एकदा मागे अपडेट दिली, त्यानंतर 24 तासात बहिणीच्या बँक खात्यात पैसे आले। तर आता सर्वात आधी जर विचार केला तर ऑगस्टचा हप्ता 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या जिल्ह्याचा नंबर पुणे पण आहे, पुणे जिल्हा पण त्या 14 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये आहे। पुणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत, ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना मिळण्याकरिता कोणतं काम करायचे ते सांगतो, कारण आता सरकार सर्व बहिणींपर्यंत गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता पोहोचवणार आहे। 1500 रुपये आता पूर्णपणे जमा होणार आहेत व 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। तर बघू शकता आता पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे। तर चला आता पूर्णपणे पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत त्यांची देखील आता आपण लिस्ट जाणून घेऊयात। तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये सोडण्यात येणार आहेत व 1500 रुपये देखील आता पूर्णपणे वाटप होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। जाता नंबर लागलेला आहे जालना जिल्ह्यात। ही सर्व काय पैसे टोटल रक्कम जर विचार केला तर 1500 आपण येथे बेरीज करूयात। 1500 हे जे झाले ऑगस्टच्या हप्त्याचे इकडे बघू शकता। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये झाले, याला जर आपण प्लस केलं तर 2330 रुपये होतात। ही सर्व जी काही रक्कम आहे ही तुमच्या बँक खात्यात आता येणार आहे, तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। यामध्ये तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। पूर्णपणे 100% पैसे आता हे सरकार देणार आहे। फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता जालना जिल्ह्याचा देखील नंबर लागलेला असून जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याचे पैसे आता देण्यात येणार आहेत। पूर्णपणे रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता टाकण्यात येणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, तसा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। सरकारने डायरेक्ट तशी माहितीच दिलेली आहे, त्यामुळे आता काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका। तुमची चिंता आता संपलेली आहे, दूर झालेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे व बँकांची लिस्ट बघूयात, कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता व अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे ऑगस्टचे जमा होणार आहेत व गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत ती माहिती आता आपण पाहूयात। तर बघू शकता आता पूर्णपणे माहिती आलेली आहे, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त तुम्ही बघण्याचं काम करा। तर पुढे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत, ती पण आपण सांगणार आहोत। त्यापूर्वी एक अर्जंट माहिती आलेली आहे ती तुम्हाला सांगत आहे। तर इथे बघा
3 टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाचे नियोजन झालेले आहे, तयारी झालेली आहे। पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे येतील। तुम्हाला माहिती आहे का आता पहिल्या टप्प्यामध्ये काहींना जास्त रक्कम पण मिळणार आहे। होय, आता 1500च नाही तर 3000 रुपये देखील हप्ता काही बहिणींना सरकार देणार आहे। कारण ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यातील अशांसाठी ही खुशखबर सरकारने सांगितली आहे। मग सरकारने हे पण सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात पैसे पाहिजे असतील तर पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। मग सर्वात आधी पहिल्या टप्प्यात पैसे मिळण्यासाठी आपलं पण नाव यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी फक्त सरकारने 2 नाही 4 नाही फक्त आणि फक्त एकच काम तुम्हाला सांगितलं आहे। तेवढं काम फक्त तुम्ही पूर्ण करा। ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर तुमची चिंता मिटल्यात जमा आहे। तुम्हाला चिंता करायची नाहीये। मग डायरेक्ट तुम्हाला पण एखाद्या वेळेस 3000 रुपये मिळू शकतात। 1500 हप्ता नाही तर 3000 रुपये डायरेक्ट हप्ता मिळू शकतो। व हे सरकार का देत आहे त्याच्या मागचं कारण काय आहे सर्व आपण पुढे बघूयात। कारण सरकारने तसा आता डायरेक्ट निर्णयच घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तर काय आता चिंता करायची गरजच पडणार नाही। सरकारने डायरेक्ट स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। स्पष्टपणे आता निर्णय जाहीर झालेला आहे। तर चला आता पुढची माहिती आपण बघूयात। पूर्णपणे सरकार पैसे देत आहे असं म्हटलं तरी आता काही हरकत नाहीये। आता 3000 रुपये देखील हप्ता काहींना मिळू शकतो। तर चला आता सर्वात आधी ऑगस्टचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे ते पाहूयात। कारण आता कोणत्या क्षणी पैसे फास्ट जमा होणार आहेत, सरकार उशीर करणार नाहीये। कारण सरकार आता तुम्ही म्हणत असाल यावेळेस लवकर हप्ता का देत आहे, तर मागच्या वेळेस बहिणी नाराज झालेल्या होत्या। मग तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने काय केलं, ऑगस्टचे पैसे 1500 ठरविले व गॅस सिलेंडरचे पण आता सगळ्यांनाच देऊन टाकू असं एकनाथ शिंदे साहेब म्हटले। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यांची आपण यादी नावे पाहूयात। तर आता लक्ष देऊन बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट, बँकांची लिस्ट आता आलेली असून यामध्ये बघू शकता आता सर्वात आधी कोणत्या बँकेत हप्ता जमा होणार आहे तर ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील बँक आहे म्हटल्यावर लवकर हप्ता जमा होणारच। कारण की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। मग आता महाराष्ट्रातील जर विचार केला तर बऱ्याच जणांचं खातं असतं ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये। पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर आता तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजीच करायची नाही, चिंता करायची नाही। बँक ऑफ महाराष्ट्रात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप केली जाणार आहे। मोठ्या प्रमाणात पैसे आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत, वाटप करण्यात येणार आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या क्षणी ऑगस्टचे, इकडे बघा ऑगस्टचे इकडे किती रुपये, ऑगस्टचे या ठिकाणी आता 1500 रुपये इथे लिहून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्याकरिता। त्यानंतर गॅस सिलेंडर 830 रुपये बघू शकता। ऑगस्टचे 1500 वरचे झाले व खालचे 830 रुपये जे आहेत ते गॅस सिलेंडरचे झाले। एवढी रक्कम जी आहे ती आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। ज्यांचं बँक खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल कोणत्याही क्षणी हे पैसे येऊन जातील। तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट बघूयात। तर बघू शकता या ठिकाणी आता पुढील क्रमांकाची लिस्ट आलेली आहे। पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे व बँकांची नावं देखील आलेली आहेत। तर पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो बघू शकता आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यातून बऱ्याच महिलांनी कमेंट केल्या होत्या आमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, आम्हाला पैसे मिळणार की नाही। तर काळजीच करू नका। आता कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर 1500 सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार आहेत। पूर्णपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे। काळजी करायची नाही, चिंता करायची नाही। सरकार आता डायरेक्ट पैसे वाटप करणार आहे, डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता देणार आहे। त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2330 रुपये मिळणार आहेत। पण गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करायचंय ते आपण पुढे बघणार आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत जे कोणी आता राहिलेला व्हिडिओ बघतील त्यांचा फायदा होणार आहे। आता फक्त 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे 3 फायदे होणार आहेत। त्यामध्ये आधी तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते, हे खरं आहे का तर खरं आहे। तुम्हाला आधी गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते। तर आता व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगणार आहोत। त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 100% पैसे मिळणार। त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळेल 1500 रुपये व पहिल्या यादीत जर नाव आलं ते काम केल्यानंतर तर 3000 रुपये देखील 1500 ऐवजी 3000 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात। चांगली रक्कम मिळू शकते। फायदा घेण्याचं तुम्ही फक्त काम करत जा, कारण सरकार फायदा देत आहे व तुम्हाला चांगला फायदा देणार आहे। तर तुम्ही त्याचा लाभ नक्कीच घ्या। तर बघू शकता व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व 1500 ऐवजी एखाद्या वेळेस 3000 रुपये हप्ता बी मिळू शकतो व गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर 100% मिळणार आहेत। फक्त आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे, कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, पुढची आपण जिल्ह्यांची नावे बघूया।
तर इकडे बघा यामध्ये आता एक महत्त्वाची माहिती आलेली आहे, एक अर्जंट सूचना देखील आलेली आहे. आता जिल्ह्यांची नावे तर बघायची आहेत, मात्र आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटपाचा निर्णय मंत्रिमंडळातून झाला अशी माहिती तर आलेली आहे. मात्र येथे एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. आता या ठिकाणी सांगितलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये 193 सरकारी बहिणींनीच लाभ घेतला, म्हणजे ज्यांनी लाभ घ्यायचा नव्हता त्यांनीच लाभ घेतला व त्यांच्या बँक खात्यात पैसे आले. तर आता सरकार डायरेक्ट कारवाई करत आहे. तर सोलापूर जिल्ह्यात 150 सरकारी बहिणींनी लाभ घेतला, म्हणजे आता त्यांना सरकारी नोकरी असल्यावर सरकारने सांगितलंय ज्यांना सरकारी नोकरी त्यांना हप्ता भेटणार नाही. मग यांना सरकारी काम होतं, मग यांनी काय केलं, तरी हप्त्याचे पैसे घेतले. इतर बहिणींना जो लाभ द्यायचा आहे तो यांनीच काढून घेतला. तर इकडे बघू शकता 193 बुलढाणा जिल्ह्यातील बघायला मिळत आहेत, तर 150 सोलापूर जिल्ह्यातील आहेत, तर लातूर जिल्ह्यातील 147 आहेत. या बहिणींनी काय केलं, डायरेक्ट लाभ घेतला. त्यांना पात्र होता येत नव्हतं, कारण त्या सरकारी कामामध्ये होत्या, सरकारी नोकरी होती. मात्र तरी त्यांनी हे पैसे घेतल्याचं आपल्याला समोर चित्र दिसून आलेलं आहे. त्यांच्या बँक खात्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. तर आता यांच्यावर थेट कारवाई सरकार करणार आहे. त्यामुळे असं कोणी करत असेल तर काही करू नका, तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर चला, ही झाली महत्त्वाची माहिती. त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या ठिकाणी आता पहिला टप्पा हप्त्याचे पैसे वाटप सुरू होत आहेत, तर चला आता यादी बघूयात. तर बघू शकता या ठिकाणी आता आपण जर बघायला गेलं तर आता महत्त्वाची सूचना आलेली आहे. पुढचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत. आज एक काम करा, लगेच सरकार तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल व तुम्हाला हप्त्याचे पैसे ऑगस्टचे 1,500 व लगेच त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळतील. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण पडणार नाहीये. यामध्ये आता हप्ता वाटपाला मंजुरी मिळत आहे. हप्ता वाटपाला आता मंजुरी भेटलेली असून आता काळजी करू नका, पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यांची लिस्ट आता बघण्यासाठी व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे. मात्र आता 3 विभागातील जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सरकार सोडणार असून जर 3 विभागातील जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हप्ता लवकरात लवकर येऊन जाईल. मात्र आता अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी, नावे आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत आपण तुम्हाला दाखवणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती माहिती आपण नक्की देणार आहोत. व्हिडिओला लाईक करून इतर लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, त्यांना पाठवा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल. धन्यवाद.